खुलता कळी खुलेना या कार्यक्रमात मानसी आजीची समजूत काढून विक्रांत सोबत अबोला संपवण्याची विनंती करते, कारण दिवाळीत एकमेकांमध्ये अबोला असणं ठीक नसल्याचं ती सुचवते। याला विक्रांतच्या आत्याची सुद्धा साथ असते। आजी ही बाब मान्य करते। आजी मानसीच्या आजी आजोबांना सुद्धा घरी दिवाळीत येण्याचं आमंत्रण देते। एव्हाना घरी सर्वांना कळलेलं असतं की विक्रांत आणि आजी मधला अबोला संपुष्टात आलाय। दिवाळीच्या दिवशी आजी विक्रांतला उठणं लावायला त्याच्या खोलीत जाते। आई अचानक उठणं घेऊन गेल्यानं गीता आणि विक्रांतच्या आईला आश्चर्य वाटतं। मात्र विक्रांत आणि त्याच्या आजीला एकत्रित सर्वजण पाहतात त्यावेळी सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो। अखेर दिवाळीच्या सेलिब्रेशनला दळवी कुटुंबात उत्साहात सुरुवात होते। फराळाच्या निमित्तानं जेव्हा सर्वजण एकत्रित जमतात त्यावेळी आजीनं सर्वांसाठी काही संदेश लिहिलेला असतो आणि तो त्याच्या जोडीदारानं वाचून दाखवणं अपेक्षित असतं। सर्वांमधील काही गुणांवरती आजीनं चारोळ्या लिहिलेल्या असतात। ज्यावेळी मोनिका विक्रांत बद्दलची चारोळी वाचते त्यावेळी विक्रांतसाठी आपल्या आजोबांचा आदर्श घे असं म्हटलेलं असतं, जे ऐकल्यावर विक्रांत आपल्या आजीला आश्वस्त करून तिला मानसिक धीर देण्याचा प्रयत्न करतो। खुलता कळी खुलेना या मालिकेचे एपिसोड हायलाइट जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। हाय, मी राहुल देशपांडे। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।